नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. तुमच्या पण किचन ओट्यावर तेलाच्या किटलीमुळे तेलकट डाग पडतात का? ओटा सारखा सारखा साफ करावा लागतो का? तर मग माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला खूप छान सोपा उपाय सांगणार आहे. तर हे पहा, किचन ओट्यावर तेलाची किटली ठेवल्यामुळं हे असे तेलकट डाग पडलेले आहेत. ते खूप चिकट असतात आणि ते तर काय सहजासहजी डाग निघत नाहीत. त्यामुळं मग असे डागही पडू नयेत आणि परत ते डाग स्वच्छ करण्यासाठी तुमचा वेळही वाया जाऊ नये, त्याच्यासाठी मी खूप छान सोपा उपाय सांगणार आहे. तर हे पहा, हे असे तेलाच्या जे ओघळ येतात, तर त्यामुळे तेलाच्या किटलीच्या खाली हे असे तेलकट डाग पडतात आणि मग त्यामुळं किचन ओटा खूप खराब दिसतो. आणि तेलाची किटली नेहमी अशी आपल्या हाताजवळच असते आणि ते किचन ओट्यावर शेगडीजवळच असे खूप तेलकट डाग दिसतात. त्यामुळं मग सगळा संपूर्ण ओटा खूप खराब दिसतो आणि आपल्याला तो साफ करायला खूप वेळ द्यावा लागतो. तर हे पहा, हे असे डाग किती तेलकट डाग दिसत आहेत आणि आता ते असे तेलकट डाग घालवण्यासाठी आपल्याला हे असं घासणीने घासावं लागणार आणि ते पण असं तारेच्या घासणीने खूप रगडून रगडून खूप वेळ घासत बसावं लागणार. त्यामुळं मग आपले हातही दुखणार, वेळही खूप वाया जाणार आणि मग तुम्हालाही असे कष्ट पडू नये, तुमचा वेळही वाया जाऊ नये, त्यासाठी माझ्याकडे खूप सोपी ट्रिक आहे. तर त्यामुळं व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही का? तर मग माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण मी अशा खूप छान सोप्या किचन टिप्स तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमधून दाखवत असते. तर हे पहा, हे असं साफ करायला वेळ वाया घालवण्यापेक्षा माझा सोपा उपाय नक्की ट्राय करा. तर हे अशी एखादी डिश जी आपल्या घरामध्ये असते, जी आपल्याला खूप नेहमी नेहमी लागणार नाही, अशी डिश घ्या आणि मग पेपरचा तुकडा घ्या आणि तो त्या डिशवर ठेवा आणि मग त्याच्यावर आपली ही किटली ठेवा, की जेणेकरून आपल्याला किचन ओटा साफ करताना ती डिश उचलून त्याच्या खालून असं पुसून घेता येईल. आणि आणखी एक पुढे एक सोपा उपाय सांगणार आहे. तर हे पहा, हे जे आपण त्याच्याखाली जो पेपर ठेवलेला आहे, तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे, की तुम्ही नेहमी किचनमध्ये न्यूजपेपरमध्ये येणारे पॅम्पलेट्स किंवा इस्त्रीच्या कपड्यामध्ये जे असे पेपरचे तुकडे येतात, जे असे छोट्या साईजचे असतात, तर ते आपल्या हाताजवळच ठेवायचे किचनमध्ये, की जे आपल्याला स्वयंपाक करताना नेहमी ते वापरता येतील, घेता येतील सहजासहजी, असे हाताजवळ ठेवा. तर हे पहा, अशी डिश घ्या आणि पेपरचा तुकडा, त्याची घडी घाला व्यवस्थित. त्याची खूप मोठी घडी नाही झाली पाहिजे आणि खूप छोटीही नाही झाली पाहिजे. तर ती अशी डिशमध्ये ठेवा आणि की जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल आणि मग त्याच्यावर किटली ठेवायची. तर हे पहा, ही अशी व्यवस्थित मी ठेवते तशी ती किटली त्याच्यावर ठेवा आणि त्यामुळं मग आपल्याला जी किटलीची जागा आहे ती खराब होणार नाही आणि किचन ओटा साफ करताना आपण अशी डिश उचलून ती साफ करू शकतो. तर हे पहा, असं सगळं व्यवस्थित दिसतं आणि त्यामुळं मग आपलं किचन पण एकदम क्लीन राहतं आणि किचन जर व्यवस्थित क्लीन असेल तरच आपला मूडही फ्रेश राहतो. मूड फ्रेश असेल तर स्वयंपाक पण छान एकदम टेस्टी बनतो. तर हे पहा, हे अशी तुम्ही किटली ठेवत जा आणि जो त्याच्या खाली जो पेपर असतो तो ठेवलेला, तर तो पण जर असा खराब झाला, तेलकट डाग पडले, तर फक्त तो पेपरच बदलायचा आहे आपल्याला. त्याच्यात आपला वेळ वाया जाणार नाही. 2 मिनिटात तो पेपर ठेवायचा आणि जर डिश खराब झाली तर ती डिश बदलायची. त्यामुळं मग आपला जास्त वेळ वाया जात नाही. तर हे पहा, हे असं व्यवस्थित किचन आपण आपल्या ह्या सोप्या ट्रिकमुळं व्यवस्थित क्लीन ठेवू शकतो. तर हा असा सोपा उपाय तुम्ही नेहमी किचनमध्ये वापरत जा, की जेणेकरून आपलं किचन ओटा नेहमी आपण स्वच्छ ठेवू शकतो. आणि तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर माझी ही ट्रिक, माझा हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा, की जेणेकरून त्यांना पण ही ट्रिक उपयोगी पडेल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपण अशाच किचनच्या सोप्या टिप्स घेऊन पुन्हा येणार आहोत नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत स्मार्ट राहा, स्टायलिश राहा. ओके, बाय बाय.